नमस्कार मंडळी, मी मानसी. मानसी व्लॉग लाईफमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष असे स्वागत. मी आज बनवत आहे सुकी आंबाड बटाटा आणि कैरीचा झणझणीत चमचमीत रस्सा. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी गॅसवर पातेलं तापत ठेवलं आहे. त्याच्यामध्ये 2 पळी तेल घालून घेते. गॅसची फ्लेम थोडी मोठी करून घ्यायची. तेल तापला की त्याच्यामध्ये 4-5 पाकळ्या ठेचलेला लसूण घालून घेऊया. तर गॅसची फ्लेम थोडी स्लो करून घेऊया, नाहीतर आपला लसूण करपेल. आणि यातच आपण फोडणीमध्ये कांदा घालून घेऊया. कांदा घातल्यानंतर गॅसची फ्लेम थोडी मोठी करून घेऊया. आणि कांदा लवकर शिजण्यासाठी आपण अर्धा चम्मच मीठ घालून घेऊया. कांद्यामध्ये मीठ घातला की कांदा लवकर शिजतो. तर छान सगळं परतून घेऊया. पुन्हा एकदा बघूया आपला कांदा शिजलाय का. कांद्याला थोडा अजून गुलाबी रंग यायला हवा. आता आपला कांदा छान शिजलेला आहे. छान गुलाबी रंग आलेला आहे. त्यात आपण अर्धा टोमॅटो टाकून घेऊया. आपण रस्स्यामध्ये कैरी टाकणार आहोत, म्हणून टोमॅटो अर्धाच घेतलेला आहे. आता टोमॅटो शिजण्यासाठी आपण झाकण ठेवून घेऊया. 5 मिनिटानंतर आपण झाकण काढून बघूया टोमॅटो आपला शिजलाय का. छान आपला टोमॅटो आता नरम झालेला आहे. आता आपण पाव चम्मच हिंग घालून घेऊया फोडणीमध्ये. पाव चम्मच हळद घालून घेऊया. आणि 1.5 चम्मच तिखट मसाला घालून घेऊया. माझा हा घरचा मसाला आहे. त्याच्यामध्ये गरम मसाला वगैरे सगळं मी ॲड केलेलं आहे. त्याच्यामुळे वरून गरम मसाला टाकायची काही गरज नाही. आणि सगळं छान परतून घेऊया. आता फोडणीमध्ये आपण बटाटा घालून घेऊया. आता आपण फोडणीमध्ये सुकी आंबाड छान धुवून घेतलेली आहे, ती घालून छान परतून घेऊया. मी अर्धा तास आधी आंबाड स्वच्छ निवडून भिजून ठेवली होती. नंतर ती धुवून बाजूला काढून घेतली होती. आंबाड अर्धा तास आधी पाण्यात भिजवली की छान फुगते. आणि आता आपल्याला जेवढं पातळ हवं आहे त्यानुसार आपण पाणी घालून घेऊया. वरून कोथिंबीर घालूया. फोडणीत कोथिंबीर घातली की छान त्याचा सुगंध रश्श्यामध्ये येतो. आता बघूया आपण बटाटा शिजलाय का.
आपला बटाटा छानपैकी शिजलाय. आता आपण ह्याच्यामध्ये कैरीच्या फोडी टाकून घेऊया. बटाटा शिजल्यानंतरच कैरी टाकायची. आधीच कैरी टाकली असती तर बटाटा शिजला नसता. आता आपण 5 मिनिटांनंतर बघूया कैरी शिजली आहे का. कैरी शिजायला जास्त वेळ नाही लागत, 5 मिनिटात लगेचच शिजते. आपली कैरी सुद्धा छान शिजली आहे. आणि बटाटाही छान शिजला आहे. आपला रस्सा रेडी आहे. खूप छान सुगंध येतोय. वरून कोथिंबीर घालून घेऊया. तुम्हाला जर माझा आंबाडीचा कैरी बटाटा घातलेला रस्सा आवडला असेल तर नक्की ट्राय करा. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या छान छान कमेंट द्या. अशा प्रकारे आपला आंबाड बटाट्याचा कैरी घातलेला झणझणीत रस्सा